लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या झालेल्या पिछेहाटीची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली। फडणवीसांच्या याच निर्णयाने महायुतीला मात्र मोठा धक्का बसलेला आहे। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर आता विरोधकांनी मात्र टीका करायला सुरुवात केली आहे। सविस्तर पाहूयात। भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं। लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या पिछेहाटीचा पहिला धक्का सत्ताधाऱ्यांना बसलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं सांगत मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची तयारी केली। विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्यासाठी पक्ष संघटनेला वेळ देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं। देवेंद्र फडणवीसांनी अचानक जाहीर केलेल्या निर्णयानं त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसलाय। फडणवीसांची समजूत काढण्यासाठी भाजप नेते त्यांच्या सागर बंगल्यावर गेले। फडणवीस हे मंत्रिमंडळात कायम राहतील असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय। सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत। संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे। त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं, संघटनेला सुद्धा पुढे न्यावं। फडणवीसांचा हा निर्णय शिवसेनेसाठीही अनपेक्षित असा होता। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावर फार काही बोलण्यास नकार दिलाय। पण पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। फडणवीस म्हणाले राजीनामा देतो। भाजपचं महाराष्ट्रातील आणि केंद्रीय नेतृत्व अपयशी ठरलं। त्यामुळेच फडणवीसांनी राजीनामा दिला तर त्यात वावगं काय असं काँग्रेस म्हणाली। मला वाटतं आलेलं अपयश आहे, त्यामुळे ते थोडे त्यातून मुक्त होण्याची भाषा करत असतील। त्यांच्या आणि महायुतीच्या एकूण सरकारच्या उत्तम कामगिरीमुळे आम्हाला जे यश मिळालं तर ते तिथे राहावेत आणि अशीच उत्तम कामगिरी करावी, म्हणजे विधानसभेमध्ये आम्हाला भरपूर यश मिळेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। फडणवीस कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा राहणार नाहीत असंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सांगितलंय। देवेंद्रजी मुख्यमंत्री कधीही होऊ शकणार नाही हे मी आज नाही, महाप्रबोधन यात्रा पर्व 2च्या उद्घाटनात नागपूरमध्ये आधीच बोललेली आहे। आता भाजपा सुद्धा त्यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करू शकत नाही, एवढी त्यांच्या संबंधाने नकारात्मकता महाराष्ट्रात आहे। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानं फडणवीसांचं राजकीय भवितव्य काय असणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। चेतन ननावरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।